मंडळी, कॉलेजमध्ये असताना विद्यार्थ्यांना अभ्यास करावा, स्पोर्ट्समध्ये भाग घ्यावा, फार फार तर पार्ट टाइम जॉब करावा. पण इथे मात्र एका विद्यार्थ्यानं केलाय भयानक पराक्रम. बघूया तो पराक्रम नक्की काय आहे ते. हा पराक्रम दाखवायला आता मंचावर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वीक प्रताप, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. नाही 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 तुम्ही काळजी करू नका शिवलकर सर, अजिबात काळजी करू नका. मी त्याला म्हटलंय आता बने माझ्या ऑफिसमध्ये येईल तेव्हा पालकांना घेऊनच येईल, त्याशिवाय मी त्याला ऑफिसमध्ये येऊ देणार नाही. नाही, हॉल तिकीट ठरवतो म्हणजे काय, गहाळ झालं म्हणजे असं कसं गहाळ झालं? महत्वाची वस्तू आहे ना ती. मग ये आले आले महाशय आले. मी बोलतो त्यांच्याशी. नाही तुम्ही काळजी करू नका, मी आहे. या 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 बसा बसा, बोला निखिलजी बने, बोला. पालक कुठे आहेत? सर मी काय म्हणतो ऐका ना, आपण हा विषय ना खूप वाढवतोय उगाच. आपल्यात काय तो मॅटर सलटवूया ना. मॅटर सलटवूया. भाई आहे मी नाक्यावरचा का ओळखीतला भाजीवाला आहे ज्याच्याकडे 10 रुपयाच्या मसाल्यासोबत एक्स्ट्रा कोथिंबीर मागतोस? प्रिन्सिपल आहे ना मी. मी प्रिन्सिपल आहे असं म्हटल्यानंतर हसण्यासारखं काय? काय असं आठवलं हसण्यासारखं? हसायला आठवायची गरज काय, समोर उभे आहात सर तुम्ही. उद्धट बोलू नकोस. मी काय म्हंटल होतं? पालकांना घेऊन ये. पालक आलेत. सर ऐका ना, पालक सर तर फर मला काही ऐकायचं नाहीये. आज हा बने नावाचा विषय, त्याचा सोक्ष मोक्ष लावणार मी. पालकांना बोलव. सर पुन्हा नाही. पालकांना बोलव. आलेत बाहेर पण मग बोलवा एकदा लगेच. युजलेस जा लगेच. हॉल तिकीट हरवतोय, प्रोजेक्ट कंप्लीट नाहीत, काही नाही काही नाही. युजलेस. देनाला मम्मी देना मम्मी देणार आहे. पप्पाच्या मॅटर सॉल्व झाले ना की मम्मी देणार आहे. आपण कुठे आलो आपण? या बघ कोण प्रिन्सिया जोबा. एक बने, मी काय म्हटलं होतं? पालकांना घेऊन ये म्हटलं होतं ना. ही कोण आहे? सर माझी बायको आहे प्रिया. सर मोबाईल पडतो सर, मोबाईल घ्या. सर हे ह्याला धरा ह्याला धरा ह्याला धरा. सवय नाहीये मला, पटकन देऊ नका सर. तुझी बायको आहे? हो प्रिया सर माझी बायको. तुझं लग्न झालेलं आहे? हो सर. माझं का नाही झालंय? तुझं लग्न झालेलं आहे? हो सर माझं लग्न. तू सेकंड इयरला आहे सत्ताशी? हो सर. तुझं लग्न झालंय? त्याचं काय झालं सर प्रिया, इथे मला FY ला केटी लागली. तर घरचे म्हणाले तू नापास का होतोस हे आम्हाला कळलंय का, कारण तुझं मन थाऱ्यावर नाहीये. म्हणून सर त्यांनी माझं लग्न लावून दिलं प्रियासोबत आणि पटकन लग्न केलं सर. माझं मन थाऱ्यावर आलं सर. आणि सर पुढे काय झालं माहिती का? काय? घरचे म्हणाले की बाबा आमच्या जबाबदाऱ्या संपल्यात आता, तू आणि तुझी बायको काय तो संसार बाहेर जाऊन करा. आणि मला घराबाहेर काढले सर. माहितीये मी आणि माझी बायको बाहेर राहतो, भाड्याने राहतो सर. आता माझं कोणी नाहीये सर, माझी पालक प्रियाच आहे सर. तुझं लग्न झालंय या? तुझं लग्न झालंय? तुला मुलंही झालंय? हो सर. म्हणजे फर्स्ट इयरला लग्न झालं आणि सेकंड इयरला लगेच मूल झालं? हो. म्हणजे एका वर्षात हे सुद्धा करता येतं? हो सर. इतक्या लगेच कसं काय मूल झालं? सर माझे मित्र आहेत ना, ते डेंजर आहेत. ते मला काय म्हणाले, SY ला अभ्यासचा लोड नसतो, तू चान्स घेऊ शकतोस. मी चान्स घेतला सर आणि बाळ झाला टाईट. लाज नाही वाटत? टाळ्या मागतोय प्रिन्सिपलला, लाज नाही वाटत? चान्स घेतला म्हणे, चान्स घेतला. अरे चान्स जर अभ्यासात घेतला असतास ना तर आता टॉपर असतास आपल्या कॉलेजचा. सर मी करतो अभ्यास सर. कसला अभ्यास करतोस रे? अख्खा सिलेबस तुझ्या बाजूला उभा आहे, कसला अभ्यास करतोस? बायको आहे सर माझी. बायको आहे म्हणे, बायको आहे म्हणे. मज्जा. अभ्यास करतो? काय अभ्यास करतोस रे? कच्ची कच्ची फजिती झाली.
किती झाली आज डुंगी काका कशी वलले ए बाळा लांबून लांबून मी ढुंगी काका काय घाणेरडा शब्द आहे हा काय असलं काही बोलायचं नाही मला. डुंगी म्हणलं की त्याला गंमत वाटते म्हणून हा, आम्ही म्हणतो असं. डुंगी 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 प्रिन्सिपल कॅबिन आहे हे Sorry, डिग्निटी राखा त्याची. सर सॉरी माहिती Bless. Sir. काय आवडलं तुला Sorry. काका बोलले नाही आवडलं आपण सांगू त्यांना. हो, ऐका की ऐक नका बोलू यांना यांचा काय दोष नाही करतात अभ्यास आहे घरी हा अभ्यास करतो लय अभ्यास करतात रात्री 11 वाजेपर्यंत मी ताट कळत बसलेली असते जेवून घ्या जेवून घ्या पण ना धडा संपवल्याशिवाय काय जेवत नाही हा निखिल बने अभ्यास करतो. हो सर करतो मी सर. तू अभ्यास करतोस. हो सर. मध्यंतरी मी एक स्पॉन्टेनियस वायवा घेतली होती. तुला विचारलं होतं एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ पेंड्युलम. तू काय उत्तर दिलंस मला? इधर चला मैं उधर चला जाने कहा मैं किधर चला. काय हो हा अभ्यास आहे तुझा. सर पेंड्युलम तसंच असतं ना सर. इधर चला मैं उधर चला जाने कहा मैं किधर चला. थोपडावीन तुला एक रट्टा मारीन सब क्लिअर दिखाई देगा सब. सांगतोय मला मी अभ्यास करतो मला माहिती आहे पेंड्युलम. कसला अभ्यास करतोस रे? करतो. युजलेस. अरे शिकायचं वय आहे तुझं तर शिक ना. ते सोडून बाकी सगळं करायचंय तुला. सर मी खरंच अभ्यास करतो. अरे कसला अभ्यास करतोस? 2 मिनिट. तुझ्या परीक्षेचा गाईड वेगळा आहे. अभ्यास करतो म्हणे. ओरडते ती तुम्हाला मी बोलतोय तू थांब जरा शांत राहा. मी बोलतोय ना बोला. सर मी खरंच अभ्यास करतो सर. तुम्हाला मी नाही. सांगतो नाही सर. तुम्ही तुम्हाला थांबवतो दाखवतो सर. 2 मिनिटं द्या सर. काय? 2 मिनिटं द्या प्लीज. काय? 2 मिनिटं द्या. प्रिया बाळाला सरांकडे दे. हा हे घ्या अजिबात नाही घ्या ना. अजिबात नाही. घ्या घ्या सर घाबरू नका माझंच आहे घ्या. ऐक. घ्या 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 सर. घ्या एक मिनिट माझंच आहे म्हणजे हा. हा? तुमच्या लग्नाला परमिशन नव्हती माझी. वडील आहे मी तुझा. आता बाळ झालंय म्हणून दाखवायला आणलंय. सॉरी ये माझे गुंजी नाजा बजा ना ओय ना फुलकना मारायचा फुलकना ओ गुंज माझं मस्ती करतो प्रिन्सिपल पण आहे तुम्ही ओ काय तुम्ही ते दाखवणार आहात ते मला पटकन दाखवा आणि बाळाला घ्या. दाखवतो 2 मिनिटं. प्रिया इकडे. घरी जसं करतेस तसंच करीत आहे कळलं. सरांसमोर मग अगं ऐक अगं लाजू नको. ऐक. नाही, मी घ्यायचं सोडून. अगं काय सर पण करायला सांगतो. पटकन करा जे कराल ते. 2 मिनिटं. सरांना कळलं पाहिजे संसार आणि अभ्यासातला संघर्ष कसा करतो मी घरी ते कळलं नको. काय लावं त्यांना. इथं कुठं करायला सतत सतत संसाराचा विषय काढू नका. सॉरी सर. जे दाखवायचंय करायचंय ते पटकन करा. कर पटकन कर वे. सगळं करू? हो सगळं कर. इकडे येतो. फाईल घेऊ सर. घे. बघा सर काय होतं माझ्यासोबत घरी. अ बॅडली कॉम्बिनेशन कॉन्क्रीट सिमेंट अँड दिस. निखिल इंजिनिअरिंगचा अभ्यास असतो. थांब जरा. बॅडली कॉम्बिनेशन मट्ट्यात गेला अभ्यास. बाहों में चले हो हमसे सनम क्या पर्दा हो हमसे सनम क्या पर्दा देख देख झालं ना सर असं अंगडाई देऊन गाणं म्हटल्यावर नवरा म्हणून मला रिस्पॉन्स द्यावा लागतो सर. आणि सर रिस्पॉन्सच्या नादात 2-2 तास निघून जातो तो सर. नाही. तुम्ही रिस्पॉन्स देता ते कळतंय मला कारण रिझल्ट त्यांच्या हातात आहे. पण 2-2 तास रिस्पॉन्स सर कधी कधी तर तुम्हाला सांगतो. कधी कधी काय होतं ते मला सांगू नकोस. इथे कॉलेजमध्ये रोज तू काय करतोस त्याच्याबद्दल सांग. मी करतो अभ्यास सर. कसला अभ्यास करतोस रे तू?
मध्यंतरी मी तुला म्हटलं होतं मला ब्रिजचा डायग्राम हवाय, तो कुठे आहे? सर मी मी सांगते तिचं काय झालं. थांब तू. मी तुम्हाला ओरडते ते नाही मी ना, मी बोलतोय ना, सांगते. तू कशा- सांगा. मी सांगते त्यांनी काढली होती ब्रिजची डायग्राम. हा मग कुठे आहे ती? आमचा सोनू मुतला त्यावर. मुतला ही भाषा आहे? प्रिन्सिपलच्या केबिन मध्ये आमचा शोन मुतला त्याच्यावर, ही भाषा आहे? मुतला तर मुतला बोलणार ना सर, काय बोलणार? मला सांगू नको काय बोलणार ते. असा कसा अशी कशी शू केली त्याने? आहो हा अशी कशी शू केली? तर चड्डी घालता नाही आली? सर डायग्रामला एवढी मोठी चड्डी कुठून आणणार? खोबरावीन डायग्रामला नाही, तुझ्या सोनूला चड्डी घालता नाही आली का तुला? त्यांना बोलू नका, त्यांना बोललं काय झालं, चड्डी घालायला पाहिजे पण ना नेमकं त्याचा डायपर आतमध्ये राहिला होता, तर 2 मिनिटासाठी मग कागदावरती ठेवलं मी त्याला मऊ. आणि पटकन आत गेले तर येईपर्यंत ब्रिज पाण्याखाली गेला होता. तुझ्या डायग्रामची लायकी तुझ्या मुलाला सुद्धा कळते. सर मला सांग तुझं हॉल तिकीट कुठे आहे? सर हरवलं माझ्या. हरवलं ना? जा, तुला हॉल तिकीट देत नाही, मी तुला रस तिकीट केलं. सर असं करू नका सर. मी तुला रस तिकीट केलं, जा. सर टाकलोय. सर माझा हॉल अभ्यास. तिकीट असं हरवतो कसं काढून टाकलं तुम्ही त्याला? ऐक प्रिय, मग ऐक. काय करू? काढू नको तर काय करू? हा मुलगा एक प्रोजेक्ट कंप्लीट करत नाही, वर्गात बसत नाही, बंक मारतो, परत हॉल तिकीट हरवतो. ज्या कागदाच्या जीवावर तो परीक्षा हॉलमध्ये येणार आहे तेच हरवतो हा. सर तुम्ही लय बोलताय त्याला. मग काय करू? मीच तुमची कंप्लेंट करेन वरती आता. माझी का कंप्लेंट? लय झालं, लय ऐकून घेतलं आल्यापासून लय बोलतात तुम्हाला. प्रिन्सिपल आहेत माझे ते. हळू हळू. सहजीवनाचा अर्थ कळतो का? कळतो तुम्हाला? मा- मा- माझ्या नवऱ्याला मला वेळ देता येत नाही तुमच्यामुळे. म्हणजे? सारखं प्रिन्सिपल 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 करत बसतो. माझ्याहून जास्त नाव ह्याचं असतं तुमच्या तोंडात. सवत झाली माझी सवत. मी सवत झालोय तुमची? वाटेल ते बोलताय का? सवत झालोय मी तुमची? दोन मिनिटं द्या सर. मी- समजावा त्यांना. मी सॉरी बोलतो, सॉरी. Useless. प्रिया शांत हो ना तू. काय शांत होते? शांत हो. ऐक माझं. 1-2 वर्षात मी त्यांना सोडणार आहे. शांत. एक दोन वर्षात मी त्यांना कोण असतो मी? 1-2 वर्षात कॉलेज संपणार ना सर माझं, मग आपला काही संबंध नाही. आपण- मग 1-2 वर्षांसाठी नको थांबूस बने. सर, असं करू नका. मी तुला आत्ता रस तिकीट करतो. सर माझं हॉल तिकीट हवंय. हा? हॉल तिकीट. मी तुला हॉल तिकीट देणार. सर काय ते आधी माझ्यामुळे हरवलंय. हा? माझ्यामुळे मी सांगते. कशाला माझ्यामुळे हरवलंय. कसं? नाही सर. एक मिनिट, मला कळलं यांना पाहिजे. हॉल तिकीट मिळालं हा. तर मग याला पकडा. अरे सतत माझ्याकडे नका देऊ. हा, सर, यांना हॉल तिकीट मिळालं ना तर लय खुश झाले. प्रिया हॉल तिकीट मिळालं तर मी यांना अशी गपकन मिठी मारली आणि ते हॉल तिकीट पडलं गादीवरती. तर माग हा होता सोनू, त्याला डचपळलं, तो वाकला, तर मग हाताला काय लागलं बाई, हॉल तिकीट लागलं, त्याच्याने पटकन पुसून घेतलं ते. त्यामुळे सर हे घडलंय सर. खरंच घडलंय सर. सर ज्या कागदाच्या जीवावर तुम्ही परीक्षा देऊ शकणार होतात त्या कागदाने तुम्ही तुमच्या मुलाच्या ओकाऱ्या पुसताय. सर चुकून झालं, मुद्दामून नाही केलंय सर ते. अरे मुद्दामून करा नाही तर चुकून करा. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलंय? सर मला हॉल तिकीट द्या. नाही देणार मी. सर माझं करिअर हे आहे. कारण आहे? सर माझं जॉब आहे, करिअर आहे, संसार, मुलं बघायचं. सर ह्यांच्यामुळे मी पण अडकली सर. कशी काय? एकदा हे सुटले ना की मग माझी पण 9वी सुटल ना. मग माझं 3 वर्ष झालं मॅथचा पेपर अडकलाय सर. ते गुजबनीत अडकलंय माझं ते. कुठला विषय अडकलाय तुमचा? बीजगणित म्हणायचं सर तिला. काय ते? बीजगणित. गुजगु- राहू बाई, दे हाय, हाय. बीजगणित सर तिचा 3 वर्ष राहिला पेपर. बीजगणितला ही गुजबनीत म्हणते. 9वीत 3 वर्ष नापास झालेली आहे. ते- SY ला असताना तुला 2 बॅक लागलेले आहेत. आउट सर असं करू नका सर. आउट. सर मला हॉल तिकीट द्या अरे सर. आउट. आउट. सर संसार सांभाळायचं सोपं. जा संसार सांभाळ. मुलं पुसतायत पोरांची. मज्जा आली. वा प्रसाद दा. अप्रतिम, बहारदार, फार मजा आली. रोहित सर, आपको बताना चाहूंगा कि ये जो है ये बने, ये हमारे इस मंच का छोटा सिम्बा है. लेकिन आज तक इसने इतनी सर्कस की है, इतना गोलमाल किया है कि आज इस स्किट में वो मेन रोल निभा रहा है और आज सिंघम बन गया है. खूप दिवस मला तुला कुठल्या तरी स्किटमध्ये मेन रोलमध्ये बघायचं होतं आणि आज ती इच्छा पूर्ण झाली आणि गोस्वामींचा विश्वास तू सार्थ ठरवलास, त्याच्याबद्दल तुझं अभिनंदन. अप्रतिम. आणि तुला तितकीच अप्रतिम साथ प्रिया तू पण दिलीस. ला जवाब. माइंड ब्लोईंग.
खूप गोड विषय होता आणि खूप अप्रतिम प्रेझेंट केला तुम्ही. वंडरफुल. वा वा. बने तेरे लिए. अश्विनी ताई, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? अतिशय सुंदर, अप्रतिम. मी ह्या शोची, तुम्हा सर्वांची, तुम्हा दोघांची, सगळ्यांची खूप मोठी फॅन आहे. माझ्यासाठी माझ्या दिवसाची सुरुवात महाराष्ट्राची हास्य जत्रेने होते. माझ्या रात्रीचा, माझ्या प्रार्थनेनंतरचा मी जेव्हा झोपायला जाते तेव्हाही महाराष्ट्राची हास्य जत्रा मी बघते, कुठचाही एपिसोड. आणि मी त्याची पारायणं केलेली आहे. मला तुम्ही सगळेजण, तुमच्या कॅरेक्टर्स, तुमची नावं, सगळं माहिती आहे. कमिंग बॅक टू टुडेज परफॉर्मन्स, अप्रतिम होतं हे तर काही म्हणजे सांगण्याची गरजच नाही. तुम्ही तिघही खूप मस्त परफॉर्म केलं. बने आणि ही म्हणते तसं दिन बने यार. ॲक्च्युली मतलब सुपर्ब लाईन आहे तुझ्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. पूजा, तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? खूप छान आहे. थँक्यू. मुझे तो ऐसा लगता है कि मैं एक स्टूडेंट हूँ आज, क्योंकि आप लोग को देख के मैं बहुत ही इंस्पायर्ड हो गई हूँ. आपका जो बॉडी लैंग्वेज जो चेंज हुआ मैम, फ्रॉम वो गाना जो आपने किया, आई थिंक लॉट ऑफ men are going to be very very excited. But very good. I am so blessed. Thank you so much for having me. थँक्यू. lovely. Thank you so much, Pooja, and thank you team. All the best. थँक्यू.